जर का तुम्हीही माझ्यासारखेच गार्लिक ब्रेडचे फॅन असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज मी तुम्हाला मस्त चीझी गार्लिक ब्रेडची रेसिपी बनवून दाखवणार आहे. खूप छान झालेलं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर का तुम्ही वर्किंग असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण ह्याला बनवण्यासाठी अजिबात टाईम लागत नाही. प्रिपरेशन प्लस कुकिंग टाईम फक्त 10 ते 15 मिनिटांचा आहे. 10 ते 15 मिनिटात खूप छान रेसिपी तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटर ॲड करते. मी बारीक खिसणीने थोडंसं लसूण खिसून बाजूला ठेवलेला. आता हे बटर थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये मी खिसून ठेवलेला म्हणजेच ग्रेटेड लसूण आपला तो 1 चमचा भरून मी याच्यामध्ये ॲड करते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा फ्रेश कोथिंबीर ॲड करायची. थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत आणि थोडंसं ऑरिगॅनो ॲड केलं आहे. हे सर्व एकदा चांगलं मिक्स करून घेते. इथे माझं बटर सॉल्टेड होतं म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं नाही आहे. तुम्ही अनसॉल्टेड बटर यूज करत असाल तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ नक्की ॲड करा. इथे मी आपलं रेग्युलरचं ब्रेड घेतलेलं आहे. त्याच्या एका साईडला मी आपलं जे रेडी गार्लिक बटर आहे ते अप्लाय करून घेते. आपला ब्रेड आता गार्लिक बटरने पूर्णपणे कवर झालेला आहे. त्याच्यावरती आता मी एक स्लाइस चीज ठेवून घेते. आपलं जे स्लाइस चीज आहे ते मी आता दुसऱ्या ब्रेडने कवर करून घेणार आहे. आणि या ब्रेडवरती मी आपलं जे गार्लिक बटर आपण मगाशी बनवून ठेवलेलं होतं तेच अप्लाय करून घेते. ब्रेडच्या दोन्ही बाजूला हे गार्लिक बटर आपल्याला चांगल्या प्रकारे अप्लाय करून घ्यायचे, कारण सर्व फ्लेवर्स याच्यामधूनच येणार आहेत. सेम प्रोसिजर फॉलो करून मी माझा दुसरा ब्रेडही तयार करून घेतला आहे. आपले दोन्ही ब्रेड आता तयार आहेत. आपल्याला याला एकदम लो फ्लेमवरती एका गरम पॅनवरती थोडंसं टोस्ट करून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम लो आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचे नाही आहेत. जर का तुम्ही हे हाय फ्लेमवरती टोस्ट करायला घ्याल तर मग याचा कलर खूप डार्क येईल. आपलं जे गार्लिक बटर आहे त्याच्यामधले गार्लिकही म्हणजे लसूण खूप डार्क कलरवर येईल आणि त्याचा टेस्ट अजिबात चांगला येणार नाही. शिवाय आपण जे स्लाइस चीज त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेही मेल्ट होणार नाही. म्हणून जमेल तेवढं लो फ्लेमवरती आपल्याला याला चीज मेल्ट होईपर्यंत किंवा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आहे. मुलं शाळेतून आल्यानंतर नवीन काही खायचा हट्ट करत असतील तर तुम्ही हे पटकन 10 ते 15 मिनटामध्ये बनवून देऊ शकता. मला माहिती आहे आपण मुलांना नेहमी फळे, भाज्या किंवा हेल्दी फूड खायला देत असतो, पण कधीतरी अशा गोष्टी द्यायलाही काहीच हरकत नाही. 1.5 ते 2 मिनटं याला मी चांगलं टोस्ट करून घेतले, तेही एकदम लो फ्लेमवरती. आता याचा कलरही चेंज होत आलेला आहे आणि आपलं जे काही स्लाइस चीज आपण याच्यामध्ये ॲड केलं होतं तेही बऱ्यापैकी आता मेल्ट झालेलं आहे. याला मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि आपला गार्लिक ब्रेड आता तयार आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.